माध्यमातून या भव्य दिव्य स्मारकाची सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी महोदय, या सर्वच मान्यवरांना मंचावर मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे साहेब, सन्माननीय महेशजी शिंदे साहेब, आमदार अतुलदादा भोसले, आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ नेते राजेंद्र गवई या सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती। सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे देखील मंचावर मान्यवरांच्या समोर उपस्थित होत आहेत आणि या सर्वांचंच आपण जोरदार टाळ्या वाजवून कार्यस्थळावर सहर्ष स्वागत करूयात अशी विनंती आहे। टाळ्यांचा गजर करत या सर्वच मान्यवरांचं या स्मारकाच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सुरुवातीला या ठिकाणी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा या ठिकाणी सन्मान होता। सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवरांचे सन्मान यांच्यावर संपन्न होत आहेत। ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये सन्मानित केलं जातं। मंचावरील मान्यवरांच्या या स्वागतामध्ये पालकमंत्री महोदयांचा सन्मान, त्याचप्रमाणे सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य आरपीआयचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई साहेब यांचा देखील सन्मान या अनावरण प्रसंगी मान्यवरांच्या शुभ सन्मान्य नगरसेवकांचं देखील फोटो सेशन मान्यवर या विशेष प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच अतिथी मान्यवर यांच्या समवेत सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, पालकमंत्री सन्मान्य शंभूराज देसाई साहेब याशिवाय इतर मान्यवर मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी या शेतकरी कल्याण मंत्री सन्माननीय शिवराज सिंह चौहान साहेब यांच्या समवेतच सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती स्वागत केलं जात आहे। ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, त्याचप्रमाणे अशोक गायकवाड बापू आणि किशोर गालफाडे या स्मारक समिती सदस्यांच्या वतीनं सातारी कंदी पेढ्यांचा पुरुष नगरसेवक आणि त्यानंतर महिला नगरसेवक साहित्यामुळे एक नाव कमावलं। गरिबाचा आवाज, मजुराचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत ज्यांनी एक आग अशा प्रकारची उठली होती की त्यांनी अनेकांना स्फुरण मिळालं होतं। अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण करताना मला अतिशय आनंद आहे। साहेब, 2 मंत्री साताऱ्यात, 5 मंत्री, सगळ्या मंत्र्यांवर तुम्ही विश्वास जो टाकला तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरलेला दिसतोय, कसं बघता याच्याकडे? मला अतिशय आनंद आहे। आमचे सगळे मंत्री अतिशय एफिशियंट आहेत आणि आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, याकरता मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं मनापासून अभिनंदन करीन। रेकॉर्ड केला, एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड